विज्ञानाची प्रगती फार झालेली त्या काळामध्ये आणि जेवढे महाराज मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत ही सगळी असं द्वंद्वामध्ये अडकलेली मंडळी प्राचीन संस्कृतीबरोबर जगत आलेले आहेत आणि नवीन संस्कृती सहन होत नाही. म्हणजे 1-1 लाखाचा मोबाईल असतो पण चालवायचा कसं हेच माहीत नाही. एका महाराजाकडे 1.5 लाखाचा मोबाईल होता. त्याला म्हटलं ईमेल कर. तो म्हणले म्हणजे काय असतं. म्हटलं मग एवढा मोठा मोबाईल घेतलाय थोडं शिकायला पाहिजे. फार हसून उत्तर दिलं आमचं काही वय आहे का म्हणजे शिकायचं. म्हटलं घेतला कशाला. शायनिंग. मी आजच्या माणसाची समस्या सांगतोय. वारकरी संप्रदाय परंपरेने चालत आलेला आहे आणि नवीन युगाने संस्कृतीचं अपहरण केलेलं आहे. पूर्वी गावोगावी जाऊन कीर्तन करण्याची पद्धत होती कारण की प्रचार यंत्रणा नव्हती. आता तुम्ही एका ठिकाणी कीर्तन करा संपूर्ण जगामध्ये पाहिलं जाईल. मग काही मंडळी म्हणतात की फिरायला पाहिजे का नको. ज्ञानोबराय सांगतात सगळ्या साधू संतांनी गावोगावी भेट द्यायला पाहिजेत. प्रचार हेतू वेगळा आणि भेट हेतू वेगळा आहे. दोन्हीचा हेतू वेगळा वेगळा आहेत. आपल्या संस्थेतला सुटलेला शास्त्री आहे. एका खोलीमध्ये एकाच टायमाला पूर्ण जगात प्रवचन करतो. एक खोली आहे छोटीशी. नेट लावलं की व्हिडिओ कॉलद्वारे 25 देशामध्ये त्याचं प्रवचन चालू असतं एका रूममध्ये. कीर्तनकारापेक्षा त्याचं उत्पन्न जास्त आहे. मी महाराज मंडळींना या गोष्टी सांगतो. जी संप्रदाय जी व्यवस्था स्वतःला अपडेट करत नाही ते हळूहळू ऱ्हास होते, कमी होते. 25-30 वर्षापूर्वीचे 50 वर्षाचे संप्रदाय इंटरनॅशनल झाले. आपला 700 वर्षाचा संप्रदाय आहे. मागच्या शताब्दीमध्ये जन्माला आलेले साधू इंटरनॅशनल झाले आणि ज्या संस्थेला 100 वर्ष झाले, माझा मुद्दा लक्षात ठेवा, ते अजून नवीन युगाला स्वीकार करत नाही, नवीन आव्हानांना स्वीकार करत नाहीत. जुने माणसं सोडत नाही, नवीन माणसं ऐकत नाहीत, मुलं ऐकतच नाहीत. माझा मुद्दा काय, हा संस्था काढण्याचा जो जोग महाराजांचा हेतू आहे तो आपल्या पहिल्यांदा लक्षात आला पाहिजे. की प्रचार यंत्रणा जी 100 वर्षापूर्वी उभी केली त्याच्यामध्ये दोन्ही हेतू आहेत. प्रचारही केला पाहिजे, अभ्यासही केला पाहिजेत. काहींनी कीर्तनं केली पाहिजेत, काहींनी लिखाण केलं पाहिजे. 100 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीवर लिखाण झालं नाही आजपर्यंत वारकऱ्याचं बरं का. आणि सगळे वारकरी बिनवारकरी लिखाण केलेली ज्ञानेश्वरी वाचतात. थोडंसं तरुण पोराने जे आमच्या नंतर येणारी पिढी आहे त्यांच्याकरता मी जास्त सांगतो. युग बदललेले आहेत, परिवर्तन झालेले आहेत. एक क्लिक करा तुमचा लेख जगभरामध्ये जातो. एक प्रवचन करा सगळे जग तुमचं प्रवचन ऐकतं आणि अजरामर होतं. हे आपलं सौभाग्य आहे की या काळामध्ये आपला जन्म आहे. आणि जे खानदानी संत होते जोग महाराज त्यांच्या काळात ही यंत्रणा पाहिजे होती म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत गेले असते. जे खरे संत आहेत त्यांचा प्रचार नाही. आणि जे संत नाही तुरुंगात असले तरी लोक पूजा करतात. तुरुंगात असले तरी. मी एकाला विचारलं काय पूजा करतो. आमचे संत आहेत. माझं बोलणं व्यवस्थित आहे का. जाणीवपूर्वक कीर्तन करायला बोलतो. ज्याला गीतेतलं एक अक्षर येत नाही त्याचा श्रोता 2-2 लाखाचा. 2 लाख लोक काही येत नाही त्याला. ज्या ज्ञानोबरायांनी 700 वर्षामध्ये भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या दार्शनिकांना पाश्चात्य दार्शनिकांना मागे टाकलं त्याचं आज ऐकायला तयार नाही कोण. कीर्तनकारांनीच ज्ञानेश्वरी प्रवचन बंद करणं हे आपलं पाप आहे. विठ्ठल जोग महाराजांचा हेतू आणि जोग महाराजांची संस्था फार महत्वाचा विषय. आळंदीतच संस्था का काढली. आळंदी स्थान का ते पुण्याला होते म्हणून नाही. प्रत्येक साधूची एक टेस्ट आहे. एक साधू एक सारखा नाही.
ज्ञानोबारांची टेस्ट वेगळी, नाथ महाराजांची वेगळी, तुकोबारायांची वेगळी. तुकोबारायांना कोणी त्रास दिला तरी ते त्यांच्या पाया पडू शकतात, आणि जोग महाराजाकडे फोटोकडे पाहायची हिंमत नाही. ते असताना त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणं हा विषयच येत नाही. ही टेस्ट वेगळी, त्यांची जगण्याची शैली वेगळी. जोग महाराजांच्या सान्निध्यात सतत असणारे मामासाहेबांनी लिहून ठेवले एका ठिकाणी, जर महाराजांशी जर बोलायचं असेल तर बंकट स्वामी महाराजांचा आम्हाला आधार घ्यावा लागायचा. ती जी आदरयुक्त ताकद जोग महाराजांमध्ये आहे की जे खरे साधक आहेत, खरे संत आहेत, त्यांना सुद्धा भीती वाटते साधूची. 9व्या अध्यायामध्ये साधूचं वर्णन करत असताना साधू हा सूर्यासारखा नसतो, चंद्रासारखा नसतो म्हणून सांगितलंय. पण जी उपमा दिली ज्ञानोबारांनी ती अप्रतिम आहे. निशंक सपा खरे पंचानन, दयाळू सिंह, इतकी गोड उपमा आहे ना, याच्या पुढची उपमाच नाही. दयाळू आहेत पण सिंह आहेत. ह्या पद्धतीचे विद्यार्थी आणि महाराज आपल्या संस्थेतून जन्माला यायला पाहिजेत, कारण की तुम्ही सिंहाचे छावे आहात. जर संस्थेमध्ये शिकलेला असला तर तुम्ही सिंहच पाहिजेत, कोल्हे नाही पाहिजेत. आणि माझा अनुभव पूर्वक सांगतो तुम्हाला, काय केलं, का जोग महाराजांचे चरित्र आदर्श आहेत. इतर काळ वेगळा होता तुकोबारायांचा. प्रचार यंत्रणा कमी होती, लोक कमी होते. आपण सगळे महाराज मंडळी कीर्तनकार आहात. ज्ञानोबारांच्या काळामध्ये मुळातच ज्ञानोबाराय आपल्याला कळाले पाहिजेत. मी कीर्तनकारांना बोलतोय बरं का. पृथ्वी जन्माला आल्यापासून ज्ञानोबारांच्या काळापर्यंत तळागाळातल्या बहुजन समाजाला संत करणारा या पृथ्वीवरचा एकच संत म्हणजे ते ज्ञानोबा आहेत. त्याच्या अगोदर इतिहासच नाही. तळागाळातल्या समाजाला, बरं, बहुजन समाजाला. राजकारण बघत नाही आता आपल्याकडे, 700 वर्षापूर्वीचं बोलतो. तळागाळातल्या बहुजन समाजाला संत करण्याची ताकद फक्त ज्ञानोबारायमध्ये. आणि ती निसंक सपा खरे म्हणलं ना पंचानन, त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. सगळ्या समाजातल्या लोकांना शिष्य केलं नाही, संत केलंय. फार अंतर आहे बरं का. हल्लीचे महाराज लोक आसन घेऊन फिरतात स्वतःच. आपल्या गादीवर कोणी बसू नये, गादी चोरतात का काही भीती वाटते त्यांना. आणि त्यांना आपल्या पदावर बसवणं हा फार फरक आहे ज्ञानोबारांचा सगळ्या. आणि जी जात, आणि माझं म्हणणं सांगतो, जातीच्या अभिमानासहित संत केलं. कोणीही आपल्या जातीचा अभिमान सोडू नका, ती भारताची संस्कृती येते. म्हणून प्रत्येक संताचे अभंग बघा. आम्ही सोनार, कोणत्याही संताचं बघा, आमची माळियाची, कोणताही संत बघा तुम्ही, जातीचा अभिमान न सोडता संत केलं. मला हा मुद्दा सांगायचा नाही बरं का, पुढचा मुद्दा आहे माझा. त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी जनाबाईंनी अभंग लिहिले, मुक्ताबाईंनी अभंग लिहिले, चोखोबारायांनी अभंग लिहिले, चोखोबारायांचा मुलगा बंकाने अभंग लिहिले, आणि स्वतःच्या जातीसहित सोयराबाईंनी अभंग लिहिले. म्हणत असे महारी चोखियाच. शंका लक्षात घ्या बरं का, सुटली तर बघा. चोखोबारायांनी अभंग लिहिले, तक्रार नाही केली. कान्होबाने अभंग लिहिले, तक्रार नाही केली. तुकोबाराचे अभंग का बुडवले? कधीतरी शंका तुमच्या मनाला चाटून गेली पाहिजे. कधीतरी चोखोबाराचे अभंग चालतात, सोयराबाईचे अभंग चालतात. ज्या काळात स्त्री शिक्षण नव्हतं त्या काळात ज्ञानोबारांनी अभंग करायला लावली. ही ज्ञानोबारांची ताकद आहे, ही ज्ञानोबारांची योग्यता आहे. आणि एकटे जेव्हा तुकोबाराय आले, त्यांचा गाथा लिखाण स्वातंत्र्य, जिथं सुंदर ते ध्यान सारखे अभंग लिहिले, त्यांना बुडवण्याची महाराष्ट्राला बुद्धी व्हावी हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. म्हणून का मागेत आपण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे.
मागच्या शताब्दीतला संत इंटरनॅशनल होतो. माझ्या एका दिवशी भांडणं झाली एका, माझा स्वभावच आहे तो साईबाबाचा भक्त होता. मला म्हणे मी दुसऱ्या संताला मानत नाही. म्हणलं तुला कुणी सांगितलं मान म्हणून? आम्ही काही मागे लागलो का तुझ्या? नाही नाही, पण मला काय तू सांग, मला काय म्हणणं आहे तुझं? म्हणे दिवा पेटवला पाण्याचा. चमत्काराची सुद्धा उंची बघा बरं का. दिवा पेटवला. मला ते भिंत चालवली, रेडा बोलवला. अंधश्रद्धा आहे म्हणजे आमची अंधश्रद्धा. याचा दिवा याचा दिवा लागला. मी म्हणलं एक काम करू आपण, तुझ्याही संताचे चमत्कार राहू दे, आमच्याही संताचे चमत्कार राहू दे, शिल्लक फक्त ज्ञानेश्वरी राहते. एकही संत शिल्लक राहत नाही, एकही संत शिल्लक राहत नाही. आज आपण या मंडपामध्ये बसलोय त्याचं कारण फक्त ज्ञानोबा आहेत. महाराष्ट्र जर सोडला, पूर्ण भारतामध्ये बहुजन समाजातले संत कमी आहेत. ज्ञानोबांच्या पूर्वी नव्हतेच, हे मान्य करावं लागेल. मुखेकर शास्त्री बसले त्या ठिकाणी. त्यांच्या काळामध्ये जर हरिद्वार ऋषिकेशला मुलगा शिकायला गेला ना, तर त्याला ब्राह्मण म्हणून सांगावं लागत होतं. आणि ते जुने विद्यार्थी तिथले होते ते ट्रेन करायचे इथून गेलेल्या विद्यार्थ्याला, कारण की ते कोणता ब्राह्मण, शाखा कोणती, समस्या आहेत ना. आळंदीतला एक सुटलेला गेला तिथे, लोकांनी ट्रेनिंग दिली त्याला. ऋग्वेदी ब्राह्मण, अमुक शाखा, शुक्ल यजुर्वेद शाखा. ते नवीन गेलेलं होतं संस्थेतून. इथे काही दिवा लागला नव्हता. आणि असं घाबरल्यासारखा झाला होता, घाबरल्यासारखा. एका ब्राह्मणाच्या लक्षात आलं. त्याने त्याला जरा दमा दिला, कहाचे आहे. तेवढ्या आवाजातच घाबरला. एक तर ब्राह्मण नाही, ब्राह्मण सांगायचंय, शिक्षणासाठी सांगतोय तुम्हाला, परिस्थिती काय आहे. ते सांगितलं महाराष्ट्र आहे. कौन आहे? ब्राह्मण आहे. कौन से ब्राह्मण? विसरलं ते. शेतकरी ब्राह्मण. तो म्हणलं ये कौन सा है? मी शेजारी येतो, ये महाराष्ट्र में होता है. अच्छा कोई बात नाही. माझ्या बोलण्यातलं गांभीर्य तुम्ही घेतलं नाही. ज्ञान अर्जन करण्याकरता आत्ता सुद्धा जात बदलावी लागत होती. तुमच्या जातीसहित जर स्वीकार केला फक्त ज्ञानोबा राहील. फक्त ज्ञानोबा राय कळले पाहिजे, हा माझा हेतू आहे. किती गोरोबा काका असू द्या. आणि हे संत म्हणजे काही असे सामान्य संत नाही. देव ज्याच्या हातून जेवतो त्याला गोरोबा काका कच्च ठरवतात. भांडणं तेव्हापासून आतापर्यंत आहेत, कोण मोठं म्हणून. नाही असं नाही, माझा मुद्दा. आणि नामदेव महाराजाला राग येतो. माझ्या बोलण्याचा हेतू फार सुंदर आहे. देव प्राप्त झाला म्हणून वारकरी संप्रदाय तुम्हाला संत म्हणत नाही. पुन्हा सांग, देव प्राप्त झाला म्हणून संप्रदाय तुम्हाला संत म्हणत नाही. तुम्ही कोणाचे पठ्य आहात हे जर कळालं तर तुमचा स्वीकार करतो. कोण गुरु तुमचा, कोणाच्या अध्ययनाखाली, हाताखाली तुम्ही अभ्यास केला. संपूर्ण भारतीय संस्कृती बघा, गुरुचं नाव सांगितल्याशिवाय त्याची स्वीकृतीच नाही. त्याच्या बोलण्याला मानच नाही. त्याच्या बोलण्याला प्रमाण सोडून द्या, प्रमाण वेगळं, मान नाही त्या बोलण्याला. आणि त्याचा परिणाम वेगळा होतो. आपल्याला संस्थेतली लोक मानत नाहीत, परंपरेचे लोक मानत नाहीत, मग संस्थेतल्या लोकांना येऊ द्यायचं नाही. गेल्या 100 वर्षामध्ये आपल्या वारकरी संप्रदाय म्हणजे जे एका अधिकारखाली, ज्ञानोबांच्या अधिकाराखाली नाही परिसरात लोक येऊन देत संस्थेचे. माझा एरिया, माझं गाव, आमचा भाग. यांनी कीर्तनात सांगायचं ब्रह्म सत्यम जगन. टीका नाही करत. जोग महाराजांचे उपकार सांगतो तुमच्यावर. काय आहेत, कशी शिकलो आपण या संस्थेमध्ये आणि कसे आपल्याला बोलण्याचा अधिकार मिळाला
विठ्ठल अभ्यास करा तुम्ही आता सुद्धा. का तुकोबरायचे अभंग बुडवले? चोखोबरायचे अभंग चालतात. वेश्येच्या घरात जन्माला आलेल्या कानोपात्रीचे अभंग चालतात. का चालत नाही तुकोबरायचे अभंग? विचार करा या गोष्टीचा. का चालत नाही? काय गरज? का बुडवणारी भावकीच. रामेश्वर भट्ट नाही तर चुकीची कल्पना आहे. रामेश्वर, माझा हेतू तो नाही बोलण्याचा जो तुमच्या डोक्यामध्ये की ब्राह्मण समाज, असा हेतू नाही माझा. माझा हेतू एक, संत एकटा असेल ना तर त्रास होतो. तुकोबरा एकटे होते म्हणून गाथा बुडवला. इतके जर बुवा लोक असते तर बुडवणाऱ्याला बुडवलं असतं. आणि ही एकता जोग महाराज संस्थेत मला अपेक्षित आहेत. प्रत्येकाला वाटलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा गुरुचं वर्णन करतात, गुरुबंधूला सख्या भावाप्रमाणे मानतात. ज्ञानोबराय म्हणतात. माझ्या लक्षात आलं, ज्ञानोबराय एक सांगतात, आपल्या गुरुला गुरुबंधू सहोदर भाऊ आहे असं मानावं. तेव्हापासून भावकी सुरू झाली वर्तमान काळात. हे हेतू नाही. म्हणून जोग महाराजांचा अधिकार, जोग महाराजांची व्यक्ती वेगळी, कोणासारखेच नाहीत. त्यांचं जगणं सिंहासारखं आहे, जोग महाराजांचं वागणं सिंहासारखं आहे. आणि जोग महाराज असू द्या नाही तर ज्ञानोबराय असू द्या, संप्रदाय उभा करायला फार वर्ष लागत नाहीत. 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तीर्थयात्रा केली. 3-3.5 वर्षामध्ये वारकरी संप्रदाय उभा केला ज्ञानोबरायांनी. आणि पृथ्वीतले पहिले व्यक्ती आहेत ज्ञानोबराय, पहिले संत आहेत ज्ञानोबराय, ज्यांनी 22व्या वर्षी समाधी, पृथ्वीतले संत पहिले 22व्या वर्षी समाधी घेतली. वैधव्य जीवन नको, गुरुच्या अगोदर समाधी पाहिजे. सौभाग्यशाली जीवन. तुम्ही दाखवा मला संपूर्ण जगामध्ये माऊलीसारखा इतिहास कुणाचा आहे. आणि त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. चैतन्य महाराज या ठिकाणी आलेले तर आम्ही 2ऱ्या वर्षाला होतो. न्यायशास्त्र काय शिकलो त्याचं कारण जाणून बुजून सांगतो तुम्हाला. आमच्या पिढीने हे शिकलं पाहिजे, पुढच्या पिढीने. आणि सगळे संदीपन महाराज आहेत, जुने आहेत. एक 1980 साली एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, ज्ञानोबरायांचा समाधी की मृत्यू आणि तुकोबरायचा खून की वैकुंठ गमन. आणि त्या काळामध्ये आम्ही दुसऱ्या वर्षाला होतो. आणि सगळी महाराष्ट्रातली टॉपची मंडळी यांची बैठक इंद्रायणी तीरावर बसली. काय शिव्या दिल्या महाराज, काय सांगायचे त्या काळामध्ये. पांडुरंगबा पण असतील त्या टाइमवर. एकानेही तार्किक उत्तर दिलं नाही. एवढं त्यांनी पुस्तक लिहिले, प्रश्न विचारलेत. शिव्या देऊन थोडेच त्याचे सॉल्व्ह होतात प्रश्न. शिव्या देणं ही प्रतिक्रिया अज्ञानाची. एकाही त्याच्यानंतर सुद्धा वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांनी त्याचं उत्तर दिलं नाही. ज्ञानोबरायांची संजीवनी समाधी का मृत्यू पुस्तक आहेत. आजही शिकलेली लोक हेच मानतात, मानतच नाही. केवळ आपलं अज्ञान कारणीभूत आहे त्याला. ज्ञानोबरायांची समाधी का मृत्यू केवळ अज्ञान कारणीभूत आहे. 6वा अध्याय वाचा. ही जी वैज्ञानिक लोक आहेत ना, सुशिक्षित, 2 टप्पे सांगतो. आत्ताची शहरातली माणसं सुशिक्षित आहेत, ज्ञानोबराय ॲडव्हान्स आहेत. हा दोघातला फरक आहे. कसे ॲडव्हान्स आहे ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय जिवंत असणं याची व्याख्या काय? श्वासोश्वास करणं. आणि शरीर नाशिवंत आहेत हे सगळ्या संतांनी सांगितलेले आहेत. कशी याला समाधी होऊ शकते? 6वा अध्याय वाचा. श्वास असेल, ऑक्सिजन असेल तर माणूस जिवंत असतो. 6व्या अध्यायात माऊलींनी उत्तर दिलेले आहेत, योग्याला श्वास घ्यायची गरज नाही. एवढं उत्तर वारकरी संप्रदायाला माहीत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का, योग्याला श्वास घ्यायची गरज नाही. त्याचे नाडीचे ठोके बंद असतात, कफ पित्त त्याच्या शरीरामध्ये नसतं. त्याचं शरीर सोन्याचं असतं, सोन्यासारखं. आत पोकळा असतो, तो प्राणवायूचा बनलेला असतो. हे योग्याचं लक्षण आहे. आपण ज्याचे शिष्य आहेत ते योगीराज आहेत, राजयोगी आहेत. साध्या योग्याला जर श्वास घ्यायची गरज नाही,
ज्ञानियांचा गुरु राजा राजयोग गेला. आणि हे आपलं अज्ञान आहे. एवढ्या मोठ्या ज्ञानोबरायांचे आपण अनुयायी आहोत. जोग महाराजांच्या आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांचं सहदेव वैकुंठ झालं का नाही? तुकोबरायांनी सांगितलंय. हे शरीर सदैव वैकुंठाला जातं याचं कारणच वैज्ञानिक लोकांना माहीत नाहीत. त्यांचा प्रयोग चालू आहे आयुष्य वाढवायचं कसं. आणि त्या प्रयोगामध्ये जे आपल्या बॉडीतले सेल्स असतात, DNA असतात, त्यांचा अभ्यास चालू आहे की DNAचा. ह्या आत्ता सुरू झाला अभ्यास. आपण नेहमी सांगतो लोखंडाचा विळा असतो, तो विळा परिसराला लागल्यानंतर ते सोनं होतं. म्हणजे काय होतं? त्याचे DNA बदलतात. शब्द लक्षात ठेव, त्याचे DNA बदलतात. लोखंड सोनं झालं, तुकोबराय म्हणतात मागिलिया मोला मागोने. सोनं झालं म्हणजे त्याचे DNA बदलले. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी तो नाही आहेत, माझे DNA बदलले. का? अलिंगने संतांचिया, अलिंगने संतांचिया, अलिंगने संतांचिया, अलिंगने संतांचिया. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. वरितांचा ठेविता, वरितांचा ठेविता, वरितांचा ठेविता, जरी त्यांचा ठेविता. अलिंगने सुख वाटे, अलिंगने सुख वाटे, अलिंगने सुख वाटे. आज फिटले माझे डोळे, आज फिटले माझे डोळे, आज फिटले माझे डोळे, आज फिटले माझे डोळे. अलिंगने संतांचिया, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया, वरितांचा ठेविता. अलिंगने संतांचिया, दिव्य झाली माझी काया, हा मस्तक हे पाया, जरी झोंबलं पाहिजेत हे अभंग. आपल्याला हे अभंग झोंबले पाहिजेत. आलिंगने संताचिया शरीर दिव्य झालं. आणि दिव्य शरीर सदैव वैकुंठाला जात नाही हे संसारातल्या हाडकं चघळणाऱ्याला काय माहिती. यांनी काय ज्ञानोबरांनी तुकोबरायची योग्यता करावी. ज्यांची बायको ऐकत नाही आणि ते ज्ञानोबराय सांगतात. आता तर नवीच युनिव्हर्सिटीत व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मलाच मेसेज येतात कसं वागितलं पाहिजेत. सगळेच गुरु झाले. ज्ञानोबरायला कुणी बोलावं, तुझं बजेट काय, तुझी बौद्धिकता काय. मराठीची एक विशेष कीर्तनकारांना सांगतो, फार शुद्ध बोलत जाऊ नका, मजा येत नाही त्याच्यामध्ये. आणि फार गावठी बोलू नका. हे रज्जू सर्प वगैरे बोललं ना समोर माणसं झोपतात. मग बोलायचं नाही का? ज्ञानोबरायसारखं बोला. रज्जू सर्प सांगा, पण ज्ञानोबरायची भाषा चटकदार आहे. जी किरडू तरी कापडाची, ही भाषा आहे. काय ज्ञानोबराय? किरडू तरी. मला तर असं वाटतं ह्या शताब्दीमध्ये आपण आहोत, पण पुढच्या शताब्दीला व्यवस्थापकांना म्हणावं लागेल मराठीत कीर्तन येत असेल तर करा. कारण की पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक इथली सगळी मुलं संस्कृतमध्ये नाहीत, मराठीमध्ये नाहीत, इंग्लिश मिडियममध्ये शिकतात. येत्या 100 वर्षामध्ये मराठी टिकणार नाही. अभ्यास करून बघा तुम्ही. जर मला एकाने पुण्यात विचारलं, अहो तुमची ज्ञानेश्वरी आम्ही यूट्यूबला ऐकली, पण ती मराठीत आहेत का संस्कृतमध्ये आहेत? पुणे विद्येचं माहेरघर.
विद्या सासरी गेली काय कुणाला माहिती. ज्ञानेश्वरी. आणि मला इतकं वाईट वाटतं, बाबा आपल्या पुढं बसलेले आहेत मारुती महाराज. मारुती महाराजांनी सगळं बघितलेलं. मारुती महाराजांना मी या संस्थेतला मारुती मानतो. चिरंजीव. सगळे मामा साहेबापासून सगळ्यांना बघितलंय त्यांनी. काय पुण्यामध्ये कीर्तनं चालत होते मामासाहेबांची. सेंचुरीमध्ये मुंबईला मामासाहेबांची कीर्तनं चालायची. मुंबईमध्ये काळ इतका बदलला. महाराष्ट्रीयन माणूस मुंबईतून नेरुळला आला. त्याचं नाव ठेवले नवी मुंबई. जुन्या मुंबईमधला परमार्थ संपला. पुण्यात कीर्तनं होत नाहीत. आणि या यूट्यूबमुळे असं झालंय की महाराज बोलवायची गरज नाही, महाराजाच्या कीर्तनाला जायची गरज नाही. बटन दाबलं की महाराज सुरू. शहरातला परमार्थ बंद पडत चाललाय. नशीब आहे अजून खेडे जिवंत आहेत. भगवान बाबासारखे नारळी सप्ते होतात, मोठे मोठे सप्ते होतात, स्वामीसारखे होतात. नाही तर शहरातमध्ये अजून तरी एकही सप्ताह भगवान बाबांचा शहरात झाला नाही. घरात खायलाच पोळ्या किती बनवा म्हणून विचारतात, तिथे एवढी पंगत घालणार कोण? अभ्यास करून बघा तुम्ही. मी खूप याच्यावर निरीक्षण करतो. शिकलेले जेवढे माणसं आहेत ना, ती जर खाली उतरली एसटीतून किंवा गाडीतून किंवा काय, तुम्ही जुन्या काळातलं बघा ना, आत्या काळाचं बघा तुम्ही. सगळी पोरं नवऱ्याकडे, सगळं सामान नवऱ्याकडे, आणि ही भवानी पुढं. आणि ही शिकलेली माणसं म्हणतात ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, कुठे आहेत? नाही, कानाखाली मारली पाहिजे. तुझी योग्यता काय, तुझी लायकी काय, तुझा अभ्यास काय? आणि वाईट या गोष्टीचं वाटतं, आपले अभ्यास कमी पडतात, कीर्तनकाराचे अभ्यास कमी पडतात. इतकं अपडेट व्हायला पाहिजे ना. लोकांना बातमी कळायच्या अगोदर कीर्तनकारांनी त्याच्यावर तोड आणला पाहिजे. तो खरा कीर्तनकार. इथून पुढची गोष्ट आहे, तो खरा कीर्तनकार. आणि ज्ञानेश्वरी तर काय सांगावं तुम्हाला. तुकोबारांचा एक शब्द आहे, तुका म्हणे नेनो युक्तीचे ते. मी अशा अनेक ओव्या बघितल्या ज्या याच युगामध्ये लागू पडतात. याच युगामध्ये एखादं काम चालू असेल तर लोक स्टे ऑर्डर आणतात. नाव बदललं बरं, स्टे ऑर्डर कोर्टातून येते. ज्ञानेश्वरीमध्ये 700 वर्षापूर्वी का राजज्ञ अव्यवहार कुंठवी जेवी, ही स्टे ऑर्डर आहे. व्यवहार असो, नीती असो, जगणं असो, जीवन असो, सगळं ज्ञानेश्वरी शिकवते. आणि ज्ञानेश्वरी सारखं जर आपल्या बरोबर असेल ना, जगात कुणाची गरज नाही. जगात कुणाची गरज, माझा अनुभव आहे तो. आपण छोटे छोटे ग्रंथ शिकतो संस्कृतमधले वगैरे वगैरे वगैरे. संस्कृतमध्ये एकच व्यक्ती महान आहे, सगळ्यात महान आहे. त्यांचं नाव आहे हर्ष मिश्र. त्यांनी ग्रंथ लिहिला आहे खंडन. अजून महाराज लोकांचं बजेट तिथपर्यंत जात नाही. खंडन. माझा बोलण्याचा हेतू आहे का, कशा करता सांगतोय मी. जगातल्या सगळ्या सिद्धांताचं एकाच व्यक्तीने खंडन केलं, त्याचे म्हणजे हर्ष मिश्र आहेत. नावच आहे त्याचं खंडन खंड खाद्य. 12च्या 12 दर्शनाचं खंडन केलेत हर्ष मिश्राने. आणि जगातली पहिली व्यक्ती हर्ष मिश्र. दर्शनामध्ये एकदम 1 नंबरला आणि काव्यामध्ये 1 नंबरला. नैषद नावाचं त्यांचं काव्य आहे, तोडच नाही. उदिते तू नैषदे क्वमागे क्वच भारवे. एक एक शब्द असा मोत्यासारखा आहे ते बोलताना सुद्धा. आणि ही संत मंडळी जर उतरली ना एकदा तिरक्या शब्दामध्ये, जगातला कोणता माणूस उत्तर देऊ शकत नाही. विठाला आसुरीचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी काही तार्किक वेढे टाकलेले आहेत. प्राण घेपती संपन्नाचे. एक रस्त्याने माणूस चाललाय 5 लाख घेऊन, अनेक वेळा दरोडे पडतात आणि त्याला लोक मारतात आणि त्याचे 5 लाख लुटतात. ज्ञानोबारांचे तर्क पहा कसे. प्राण घेपती संपन्नाचे, ते पाप आहे. हे पाप जरी साचे, मग त्याचे जे 5 लाख रुपये याला मिळाले ते पुण्य फळ आहे की दृष्ट फळ? त्याला जे 5 लाख रुपये मिळाले ते काही पुण्याचं फळ आहे का? मारणं पाप आहे. मग पैसे मिळतात,
ते काही पुण्याचं फळ आहे? ज्ञानोबाराला कमी तारखे समजू नका बरं. हे जे दोघं जण आहेत ना, हर्षमिश्र आणि ज्ञानोबाराय, उत्तरच देऊ शकत नाही कोणी. नैषधमध्ये सुद्धा असे तर्क टाकलेले आहेत, खूप सुंदर आहेत. हताश्चे दिव्यदिव्यंती दैत्य अदैत्य ऋणारणे. आमचे ढोक महाराज रामायण सांगत असतात, त्यांच्याबद्दलच आलं याच्यामध्ये. आणि हर्षमिश्राने लिहिलेलं आहे, जर दैत्यांना मारलं तर दैत्य स्वर्गामध्ये जातात. हताश्चे दिव्यदिव्यंती दैत्य अदैत्य ऋणारणे. दैत्य अरिणा, भगवंताने दैत्याला मारलं. बघा काय सांगतात हर्षमिश्र. आणि ती जर स्वर्गात गेली, हर्षमिश्र लिहितात, तत्रैवतीने युद्धंताम. तिथं सुद्धा भांडणे केली पाहिजेत. रावण स्वर्गात गेल्यानंतर इंद्राला जगू देईल का तो? हातापी तथैवते. मारलं तरी तसंच आहे. विठ्ठल हे दोन. आणि यांच्या पुढचं सांगतो तुम्हाला. फार मोठी मोठी माणसं तर्काला घाबरतात. काही विद्वान मंडळी म्हणतात, तर्केताम मा कुतर्केताम. कुतर्क करू नका. पृथ्वीवर एकच ज्ञानोबाराय असेल, कुतर्कांची दृष्टी सावीची फेडी. तर्क तर कराच, कुतर्क जरी असला तरी त्याला मी नीट करतो. ज्ञानोबाराय सांगतात. काय ताकद आहे ज्ञानोबारायांची, काय भाषा आहे. आपली तिथपर्यंत पोहोच पाहिजेत. आणि ही पोहोच होत नव्हती म्हणून क्रमशः संप्रदाय विकसित होत. ज्ञानेश्वरीच भागवताच्या रूपातून. आणि तुकोबारायांचं तर काय सांगावं आपल्या सगळ्यांच्या पुढं, असं काही राहिलेलं नाही. तुकोबाराय जेव्हा येतात आळंदीला, इतका गोड शब्द आहेत. मी तो माझ्या पुढं आदर्शच ठेवलेले आहेत. तुका म्हणे, तुम्ही उदार कृपा शृंगारिले शृंगारिले तुका म्हणे, तुम्ही उदार कृपा शृंगारिले तुके. शृंगारिले तुके. तुका म्हणे, तुम्ही उदार कृपा शृंगारिले तुके. शृंगारिले तुके. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात, संस्कृत भाषा आम्हा कैसी. आणि उदार कृपाळ ज्ञानोबाराशिवाय कोणी नाही आहे. तुकोबारांचा शब्द पण इतका गोड आहे, तो अर्थ आपल्या महाराज लोकांना कळायला पाहिजे. शृंगारिले बाळ, बाळ शब्द एवढाच आपल्यासाठी महत्वाचा आहे. एखादी कुलीन स्त्री असेल आणि तिच्या पुढे परपुरुष जर गेला, घरातला नातेवाईक गेला, जवळचा गेला, आपलं शरीर दाखवत नाही. ती कुलवधू लपवी अवेवा, दाखवत नाही शरीर. पण तिचं जर बाळ असेल ना, तर तिला पाजते. ज्ञानेश्वरीतला ब्रह्मरस प्यायचा असेल ना, बाळ व्हा, विद्वान नका हो. आपण जे चुकतो ते इथे चुकतो. आपण विद्वान होतो. आपण ज्ञानोबारायांच्या शब्दांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वरीत असं कुठंच लिहिलेलं नाही की विश्लेषण करा, कुठेच लिहिलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा आवडता शब्द आहे अवधान. तरी अवधान, अवधान शब्दाचा अर्थ आहे ऐका. पुन्हा सांगतो, अवधान शब्दाचा अर्थ आहे ऐका, माझ्याबद्दल सांगू नका, ऐका. अवधान लक्षपूर्वक. ती ओवी आपल्याबरोबर बोलली पाहिजे, तिचा भाव मोकळा झाला पाहिजे.
अक्षर न अक्षर आपल्या हृदयाला भिडले पाहिजेत. ब्रह्मरस सुस्वादे. तो जो रस चाखला ना, मग तुम्हाला पूर्ण मृत्यू लोकांमध्ये कोणत्याच लोकांकडे पाहायची गरज नाही आणि भीती नाही. ब्रह्मरस चाखल्यामुळे विषयरसाकडे मनच जात नाही. विषयी विसर शब्द पहा, अंगी ब्रह्मरस. तो ब्रह्मरस सुस्वादे अक्षय. काय केलं ना तुकोबारायांनी? अनेक मोठमोठ्या लोकांच्या तोंडातून मी ऐकलं, भंडारा डोंगरावर जाऊन त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी चिंतन केलं, काही पाठ केले, काही चिंतन केलं आणि जगद्गुरूचं व्यक्तिमत्व स्वतंत्र झालं. तो आशीर्वाद आहे, वंश परंपरेचा आशीर्वाद आहे. आणि इतकी काळजी असते ज्ञानोबा, तुम्ही फक्त बाळ व्हा, सगळी जबाबदारी ज्ञानेश्वरी स्वीकारते. सगळी जबाबदारी सगळी जबाबदारी स्वीकारते. फक्त बाळ व्हा. जर का विद्वान म्हणून गेला तर ज्ञानेश्वरी आपला चेहरा दाखवणार दिसणारच नाही. आणि जर ब्रह्मरस किंवा चेहरा जर दिसला नाही ज्ञानेश्वरीचा ना, ते जगणं फुकट आहे. काही परमार्थ करून फायदा नाही. येड्या गबाळ्याला ज्ञानेश्वरी सांगायची, लोकात फिरायचं, याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणात जिंकावा संसार, संसार जिंकावा संसार, संसार नावे तरी सूर, येणे नावे तरी सूर, तेणे नावे तरी सूर, तेणे नावे तरी सूर. हा जो जिंकावा शब्दाबरोबर आपलं ज्ञान लागू आहे. तुम्ही विद्वान झाला, महान झाला, लोकावर उपकार करू शकता, आत्मउद्धार करू शकत नाही. आणि पूर्ण ज्ञानेश्वरी एका शब्दांच्या भोवती फिरते, ते स्वतःच्या भोवती. जया आपणपे नाही दिठे, इतके गोड शब्द आहेत. आपणपे स्वतः करता. एका शब्दात सार सांगतो तुम्हाला ज्ञानोबरायांचं. 18वा अध्याय संपत असताना अध्यात्मातली लोकशाही आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, कश्चित येतच श्रुतम भारत. एकाग्र चित्ताने तू ऐकलास, पण आग्रह करत नाही मी तुला की माझं ऐक. याला अध्यात्मातली लोकशाही म्हणतात. आता असे संप्रदाय आहेत, धोत्राचं काठ बदलले की शिवाय देतात. असे संप्रदाय मी बघितले. लोकांनी तंतोतंत त्याच्यात काय अडकलेलं तुझं, तुला महान व्हायचंय, मोठं व्हायचंय, कुठं गुंतवतो आपलं मन. इतक्या लहान ठिकाणी बुद्धी जाऊ देऊ नकोस. साधी राहणी का असावी, का सांगितलेलं आहे. कमीत कमी खर्च असेल तर जास्तीत जास्त वेळ ज्ञानेश्वरी चिंतनाकरता देता येतो. एकांतामध्ये जायचं कारण काय, उगाच लोक तारखा मागायला येत नाही. 12 तास ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता येतो. 12 तास ते आपल्या करता येत. आणि ह्याचं उत्तर देत असताना इतकं सुंदर उत्तर आहे अर्जुनाचं. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. ज्ञान उत्तर पहा किती सुंदर आहे. हे उत्तर नाही बरं का जे सांगतोय ते, ही प्रस्तावना आहे त्या उत्तराची. आणि एक जो शब्द ज्ञानोबाचा अर्धा तुकडा इतका सुंदर आहे. तुझेनी मज मी पाहुनी, याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. तुझेनी भगवंता, तुझ्यामुळे मी मला प्राप्त झालो, जिंकावा संसार. इथे येते. ज्ञानी असेल, ज्ञानाला वेदापासून आतापर्यंत कुणीच मानलं नाही, हे पहिल्यांदा आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलेले की अज्ञानी लोक दुखी असतात, अज्ञानी लोक अंधकारात असतात. अंधन दम प्रविशंती. अज्ञानी लोक अंधारात प्रवेश कर.
हा शब्द फार साधा आहे. अज्ञानी लोक अंधकारात प्रवेश करतात. पुढचा टप्पा वेदाचा एवढा मोठा आहे, ततो भूयैवते. त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली लोक घोर अंधकारात असतात. हे वेद सांगतो तुम्हाला. विठ्ठल ततो भूयैवते. याचं मराठीतला अनुवाद सांगतो. ज्ञान गिळोनी गावा. साधी ज्ञान ज्ञान मिळवा बरं. तुझेनी हा शब्द ज्ञान मिळव. गुरुचे शिष्य व्हा. तुझेनी असा प्रसाद केला. ईश्वर हे शिकलेली लोक प्रश्न विचारतात, देव आहे का नाही, काय आहे काय नाही. जगद्गुरु तुकोबारायण यांचे शब्द, तुझेनी मज मी पाहुनी. माझ्या अस्तित्वाचा मी आनंद घेतो. माझं अस्तित्व मला सापडलं. माझ्या अस्तित्वाची ताकद मला सापडली. ज्या माणसाने, एका दुसऱ्या शब्दात सांगतो, तो जगद्गुरु, आपल्या अस्तित्वाची ताकद ज्याला सापडली ना, तो दोन गोष्टीचा त्याग करतो. पैशाचा त्याग करतो आणि जगाचा त्याग करतो. दोन गोष्टी सोडतो. पूर्व पक्षी धातू आणि जन धिक्कारिले. अशा माणसाला देव प्राप्त करावं असं कोणी सांगितलंय? स्वये जनार्दन. त्यांचं नाव आहे जोग महाराज. विठ्ठल म्हणून मी सांगितलं तुम्हाला, साधूंची टेस्ट वेगळी. स्वये जनार्दन, तेच झाले जनार्दन झाले. का? पूर्वपक्षी धातू, पैसे सोडून दिले. जन धिक्कारिले. पाठामध्ये सगळ्यांनी ऐकलेलं आहे, फक्त दोन शब्दात सांगतो. कोल्हापूरला जोग महाराज कीर्तनाला गेले आणि ते लोड आणि तकिया आणि ते सगळी ऐकणाऱ्याची थाटबात बघितलं. पहिले कीर्तनकार आहेत जोग महाराज, ज्यांनी कीर्तनातल्या गाद्या काढायला लावल्या, तकिया आणि लोड काढायला लावले. धिक्कारिले जन. ऐकायचं असलं तर आमच्या अटीवर ऐका, आमच्या ताकदीवर ऐका, आम्हाला तुमची गरज नाही. मग लोक उद्धार कसा होईल? अरे तुला का टेन्शन येतेस? मी हे व्यक्तिपुरतं सांगतोय बरं का, सामुदायिक नाही सांगत मी. हे लोक व्यक्तिपुरते आहेत. आणि ह्या रस्त्यावर चालणारे कमी आहेत. जे शिल्लक राहील ते प्रचारच करतात, दुसरं काय करणार आहेत. पण परमार्थामध्ये स्वतःसाठी तुझे निमज मी पाहू. आणि मग पुढचा शब्द आहे, कर्तव्य जरी माझं संपलं असलं तरी आज्ञा तुझी वाचून मग मी संसार करायला. पहिल्यांदा तुमच्या अस्तित्वाचा आनंद घ्या. तुकोबारायांचा गोड शब्द आहे, डौरली हे काया कृपेच्या. हे शब्द आहेत ना, इतके सुंदर आहेत. कधीतरी परमार्थ करत असताना डोल आला पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराय इतकी गरिबी कोणाकडेच नव्हती, सगळ्याला माहिती. आणि त्यांच्यासारखी श्रीमंती आजपर्यंत कोणाकडे नाहीत. सर्व सुख ल्यालो. शब्दांचे प्रयोग बघा कसे. सर्व अलंकार. आता सांगितलं, शृंगारिले बाळ सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुल्लत असो. हा डोल ज्या दिवशी तुम्हाला मिळाला त्या दिवशी माऊलीची ज्ञानेश्वरीची कृपा आहे. लोकांनी काय लोक कोणालाही बोलतात. आता देशाचे पंतप्रधान आहेत, म्हशी राखणारा पोरग सुद्धा त्याला सल्ला देत, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. देश कुठं, देशाची व्याप्ती कुठं, म्हशी मागचा हा रेडा कुठं. आनंदे निर्भर डुल्लत असो. स्वतंत्र व्हा, स्वतंत्र व्हा. तुमच्या आनंदासाठी कोणाला पायघडे घालू नका. कोणी काही देत नसतं या जगामध्ये. तुमचा प्रयत्न, तुमचा पुरुषार्थ तुमच्या अस्तित्वाला मोठं करत असतो. तो का आकाश आहे एवढा. ज्ञान अहंकारच दुसऱ्या चरणात सांग. कायती बापुडी किरंगराची घोडी. किरंगराची घोडी, किरंगराची घोडी.
फार गोड अभंग आहे. एर बापुडी शब्दामध्ये आहे ना तुकोबरायच्या अंतकरणातल्या वृत्तीतला तिरस्कार प्रगट होतो. एर बापुडी. आणि तो ज्ञानोबराय तुकोबराय हे असे लोक आहेत ना, लवकर शब्द कळू देत नाही, ते अर्थच कळत नाहीत लोकांना. माझी गुरुजी ज्यांच्याकडे मी शिकलो, स्वामी काशिकानंदजी, त्यांची भाषा 2-4 वर्ष मला कळतच नव्हती. एक कथाकार होते, त्यांच्याकडून एक चूक झाली. मी त्यावेळेस शास्त्रीच्या न्याय विषयाने पहिल्या वर्षाला होतो त्यांच्याकडे. 5 वर्ष झाल्यानंतर ते कथाकार जो असतो, प्रवचनकार, फार गंभीरतेने ऐका बरं का. विद्वान माऊली तुकोबराय आपल्याला कोणत्या शब्दात बोलतात. मी ती चूक सांगायला गेलो स्वामीजीला. स्वामीजी म्हणले, अरे ओ कथाकार आहे. मी पुन्हा सांगितलं त्यांना, तुम्हाला जसं कळलं नाही तसं मला पण कळलं नाही. मैं स्वामीजी ऐसा, अरे बड़े कथाकार है. मैं बोले स्वामीजी, मला म्हणे तेरे को समझ में नहीं आया. कधी नाही. ज्याची बुद्धी कुंठित होते, फक्त तो बोलू शकतो म्हाताऱ्या माणसा पुढं, त्याला कथाकार म्हणतात. आणि बडा कथाकार म्हणजे कळेल तुम्हाला. बडे कथाकार नाही कळत. एक साधू आला, तो थोडासा मूर्ख होता, तुम्ही माझ्या लक्षात नाही आला. यांचे शब्द सांगतो तुम्हाला कसे असतात. न्यायशास्त्रामध्ये जे अनेक 2-3 कारणं आहेत, त्याच्यामध्ये गाढव सुद्धा एक कारणीभूत आहे. घट तयार करत असताना उपादान निमित्त वगैरे ठीक आहेत, पण तिने न्यायशास्त्र म्हणलं, त्यांनी विचारलं की बाबा गाडगं घडवत असताना गाढवावर सुद्धा माती आणतात, गाढव सुद्धा कारणीभूत माना. त्याला अन्यथा सिद्ध शब्द वापरला. पंचमान्यता सिद्ध, अन्यथा सिद्ध. आता गाढव शब्द आहे बरं का, त्याचा अर्थ अन्यथा सिद्ध शब्दाचा अर्थ गाढव आहे. एक साधू समोरून आला, मूर्ख असेल काय असेल त्यांची त्यांना माहिती आहे. मला स्वामीजी म्हणले, अरे तो अन्यथा सिद्ध आ गया. त्याच्या तोंडावर अन्यथा सिद्ध आ गया. मला कळालं पण त्याला कळालं नाही. तो पाया पडला आणि बाहेर आल्यानंतर म्हणले, स्वामीजी मेरे को अन्यथा सिद्ध समजते है. काय बोलावं त्यांना. ही जी बापुडी शब्द आहेत, हे फार विचित्र आहेत. हरिविन जन्म. नरकाला जायचीच गरज नाही. लोक म्हणतात वर नरक नाही आहेत. कुणी सांगितलं वर नरक आहे? जे मोठे मोठे पापी एवढे सन्माननीय असतात, ज्ञानेश्वरी सांगतो तुम्हाला, यांना नरकात जायची गरज नाही. जेवढा मोठा पापी, माऊली म्हणतात त्यांना नरकात जायची गरज नाही. पापे आपुलेनी थावे जव करती मिळावे. जिवंतपणे या पापी माणसाला नरक भेटायला येतात. ज्ञानोबांच्या ओव्यापा कशा आहेत? जिताची आघवे येती नरक. त्या माणसाच्या शेजारी उभा राहिलं तर आपला परमार्थ विसरतो. आपल्याला दुःख. काय काय माणसं जर बघितले ना, असं वाटतं कायम 10व्यावरून झालेत. हसतच नाही जीवनामध्ये, आनंदच नाही. एक महाराज तर खालीवर बटन करायचं असं. मी म्हणलं, अरे जरा बटन तर नीट लाव. असो ऐसा कोठे. काय पद्धत आहे? कुठली पद्धत आहे? स्वतःला धोका देऊ नका. स्वतःला अज्ञानात ठेवू नका. स्वतःला ज्ञानी समजू नका. बापुडी येते कीर अहंकाराची. विठाला हे घरचं कीर्तन आहे म्हणून जरा मोकळेपणाने बोलतो ना, तर टेन्शन घ्याल तुम्ही. या संस्थेमध्ये राहूनच मला PhD करता आली. मी ज्यावेळेस शिकून आलो न्यायाचार्य होऊन, त्यावेळेस मी बाहेर राहत होतो. आणि सगळ्यात जास्त प्रेम करणारे, सगळ्याला विद्यार्थ्याचं भूषण मानणारे जे होते आपल्या संस्थेमध्ये, ते मोठे भाऊ होते. कुठेही मला घेऊन जायचे. आमचा पोरगा आज शिकलाय, आमचा पोरगा PhD करतो. अहो एवढं विशाल अंतकरण येत ना आपल्या बोलोकात नाहीच. पुस्तकं वाचून झाकून ठेवतात आणि त्याचंच सांगतात. काय प्रकार आहे हे? मोठे व्हा. आणि मी ज्यावेळी बाहेर राहत होतो, ते मला म्हणलं, महाराज मी जरा तुमच्या नियमात बसत नाही, जरा हे धोतर वगैरे संप्रदाय बिघडवण्यामध्ये माझा बराचसा वाटा आहे.
मला संस्थेत घेऊ नका, मला जरा पुढचं शिक्षण घ्यायचं. आणि माझी इच्छा ती नव्हती. संप्रदायात फारसं ज्ञानेश्वरीची टेस्टच इतकी लागली होती की आजही तुम्ही मुंबईला जा, माझ्या गुरुजींच्या आश्रमाची प्रॉपर्टी 1000 कोटी आहे आणि त्यांचा एकुलता एक शिष्य आहे. मला अभिमान वाटतो तो आश्रम आपल्या संस्थेचे विद्यार्थी सांभाळतात. आणि पूर्ण हरिद्वार ऋषिकेशला जा, या संस्थेचे विद्यार्थी संन्यास संप्रदाय सांभाळतात, वारकरी सांभाळतातच. म्हणजे ही संस्था मुलाबाळावर आलेली संस्था आहे. जिथं जिथं मुलं कमी पडतील जोग महाराज पाठवतात. बाकीचे संत बोलत नाही बरं का, समजून घ्या. मुलंच नाही त्यांच्याकडे. मी एकाला म्हटलं अरे एवढी मोठी प्रॉपर्टी आश्रम आहे, जरा एखादा शिष्य कर ना. काय भरोसा उद्या तिने गळा दाबला तर. साधूला भीती वाटते आपल्या शिष्याकडून. कोणत्या युगात आपण राहतो हेच मला कळत नाही. आणि हे मोठे बुवा विद्यार्थी घेऊन जायचे. मी म्हटलं बाबा नाही नाही म्हणत, तू संस्थेत पाहिजेस का, तुझा स्वभाव जरा गरम आहे वगैरे वगैरे. तो आमच्यात राहिला, शब्द बघा, आमच्यात राहिला, आचरण बिघडणार नाही. काय मोठेवाचं लक्ष असेल बघा तुम्ही. संस्थेत जर तू राहिला ना, आचरण कलंक लागणार नाही तुला. बाहेर सांगता येत नाहीत. हातामध्ये राहा, आमच्या अध्यक्षतेखाली राहा, आम्ही तुला सांभाळू. भागली मज सांभाळू, तैसे मजे येते सांभाळी. विठ्ठल आणि अशा अवस्थेमध्ये आमच्या टायमाला जे आम्ही शिकवतो त्यातला एक मुलगा योगायोगाने काशीमध्ये गेला. वेदांत विषय न घेता थोडासा वेदाचा विषय घेतला. मगाशी सांगितल्याप्रमाणे चांगला अभ्यास केला त्याने वेदाचा. आणि असा अहंकार त्याच्यामध्ये आला की महाराष्ट्रात कुणाला वेदच बोलता येत नाही. कोणताच महाराज कीर्तनामध्ये वेदाचे प्रमाण देत नाही. आता आपण तयार झालो. महाराष्ट्रात आला तो, खेडेगावात जाईल तिथं कुठं सगळीकडे जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी. जायचं एसटीने पण पायी पायी यायचं तिथून. भाषा वृक्ष, लोकाला बिदागी द्यावंच वाटत नव्हती. 5-6 ठिकाणी असे झाल्यानंतर माझी भेट झाली त्याची. महाराष्ट्र सोडून गेला सध्या. मला म्हणे शास्त्रीजी महाराष्ट्रातली माणसं एवढी मूर्ख आहेत. म्हटलं माझ्याबरोबर बोलला बरं का. महाराष्ट्रातली माणसं मूर्ख आहेत, दुसऱ्याला बोलू नको, तू पण महाराष्ट्राचा आहे, संस्थेत शिकलेला आहे. नाही नाही म्हणे, अहो काय कल्पना आहे ना, जिथे जातो तिथं मी वेदाचे प्रवचन करतो, ऋचा सांगतो, सगळं सांगतो, लोक ऐकतच नाहीत. आणि ज्ञानोबराय सांगतात नाही श्रुती परवती माऊली, ती श्रुती सांगतो तरी लोक ऐकत नाहीत. म्हणलं महाराष्ट्र कळाला नाही अजून, ज्ञानोबराय कळाले नाहीत. तू वेद बोलतो ना, ज्ञानोबराच्या सभेत रेडा वेद बोलतो, तू काय. महाराष्ट्राच्या दृष्टीने आत्ता शिक तू, आत्ता शिक तू रेड्याच्या जन्माला आलास. अजून संतांची प्रमाण लय खूप लांबचा प्रवास आहे. कीर अहंकाराचे. मला एवढा अभिमान आहे ज्ञानोबरायांचा, तुम्हाला सांगतो. समाधीला बसत असतानाचे, आता ती समाधी नाट, हे लोक जरा नाट आपल्या ह्याच्यामुळं पाठ करतात, इतके गोड आहेत. समाधीत ज्ञानोबराय घेत असताना डोळ्यातून पहिल्यांदा जर अश्रू आले असतील तर नामदेव महाराजांचे आले. हा जो प्रसंग आहे वारकरी संप्रदायातले, असं जीव ओळून टाकावा याच्यावरून. नामदेव महाराज रडतायत माऊली समाधीला जाणार आहेत म्हणून, आणि समजूत काढणारा देव आहे. याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. समजूत काढणारा देव आहे. आणि देव नामदेव महाराजाला सांगतात की रडू नकोस. नामदेव महाराजाला म्हणतात बरं, रडू नकोस, माऊली कळाले नाहीत तुला. देव नामदेव महाराजाला म्हणतात माऊली कळाले नाहीत. फार मोठा शब्द आहे हा. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानागरू. काय शब्द आहे बघा. हे भगवंत म्हणतात बरं.
आणि हे लिहिलंय नामदेव महाराजांनी समाधी. ज्ञानदेव ज्ञानसागरो, ज्ञानदेव भवसिंधू तारो, प्रत्यक्ष रूपे पयासे. मगाशी सांगितलं तुम्हाला, योग्याला श्वास घ्यायची गरज नाही. समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष आहेत, प्रत्यक्ष आहेत समाधीमध्ये. आणि जी जुनी लोक बसलेली त्या ठिकाणी, जुन्या लोकांना माहिती, एका शहाण्यानी समाधीमध्ये एक्सरा काढण्याचा प्रयत्न केला. त्याने ना हैबत बाबाच्या पायरीवर ठेवला पाय, तसाच तो माघारी फिरला. आणि त्या दिवशी जे भुंगे आले आळंदीमध्ये, ते पुन्हा कोणीच पाहिले नाहीत. 84 सिद्ध ज्ञानोबरांच्या समाधीचं रक्षण करतात. पृथ्वीवर 2 जागा आहेत अशा जिला हात लावता येत नाहीत. एक ज्ञानोबरांची समाधी आहे, दुसरा कैलास पर्वत आहे. संपूर्ण वैज्ञानिक लोकांनी संपूर्ण कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चढायला सुरुवात केल्याबरोबर नखं वाढतात, धडधड वाढते, चढतच नाही. शेवटी शासनाने बंदी आणली. मरता कशाला, नका नादी लागू. त्या दिवशीपासून माऊलीच्या समाधीचं संशोधन बंद झालं, नाही तर पुन्हा अजून 2-4 मेले असते. पुढचा टप्पा कशा करता संशोधन करतात समाधीचं. DNA बदलणारे ज्ञानोबराय आहेत, शरीर बदलणारे ज्ञानोबराय आहेत. आत्ताशिक विज्ञानाचा अभ्यास सुरू आहे. योगशास्त्रामध्ये शरीर बदलण्याची प्रक्रिया आहे. जो फार मोठा विस्तार आहे, मी सांगत नाही तुम्हाला, त्याचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत विज्ञानाचे. पण या प्रकारात न जाता, ज्ञानोबरायला न समजता, जर तुम्ही त्या साईडला गेलात, विद्वत्तेच्या साईडला, ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात, हे काही माणसाचं जीवन नाही की. आणि शायनिंग सुद्धा कोणत्या माणसावर मारतात ज्याला काही कळत नाही. जी माणसं अज्ञानी आहेत, संसारातली आहेत, ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांना सांगण्यात काय अर्थ आहे. अधिकार तैसा करू, काय सांगण्यात अर्थ नाही. मग सांगायचं नाही का. सगळ्या माणसासाठी एक सिद्धांत सांगतो, मला तो खूप आवडलेला आहे. आपण सगळे लोक ज्ञानोबरायला महाविष्णूचा अवतार मानतो, श्रद्धा आहे सगळ्यांची. कधीतरी ज्ञानोबरांच्या मनाचा विचार करा, ते काय स्वतःला मानतात. तुमचं मानणं आणि खुद्द ज्ञानोबरांचं म्हणणं. मला अभिमान आहे की मी ज्ञानोबरांचा पाईक आहे. ते केवढे मोठे ज्ञानोबर आहेत. अनुभवामृतामध्ये असे ज्ञान बंध असतो असं एक प्रकरण चालू आहे. आणि शिवसूत्रामध्ये ज्ञानबंध हा, आणि गीतेमध्ये ज्ञानबंध आहे म्हणून सांगितलेत. ज्ञानसंगेनच बदनाती सूत्र आलेलं आहे. काय आपल्याबद्दल ज्ञानोबारांनी लिहावं हे माझ्या काळजावर कोरलेलं वाक्य आहे. 2 व्यक्ती, शंकर भगवान, विष्णू भगवान, यांच्याबद्दल ज्ञानोबराय स्वतः बोलतात. शिवे की श्रीवल्लभे बोलिले येण्याची लोभे, मानू तेही लाभे न बोलत आहे. जर शंकराने सांगितलं नसतं, विष्णूने सांगितलं नसतं, ज्ञानोबराय म्हणतात मी सांगितलं असतं. ते याचं नाव ज्ञानोबराय आहे. कोणाचे पाईक आहेत आपण. माझ्या अगोदर आले, त्यांनी सांगितलं मानो तेही लाभे न बोलत आहे. त्यांनी जर सांगितलं नसतं तर मी सांगितलं असतं. त्याचे आपण पाईक आहोत. कशाला ज्ञानासाठी इतरत्र भीक मागायची गरज आहे आपल्याला. कोणाचे पाईक आहेत आपण. कोण ज्ञानोबराय. मग महाराज म्हणजे ज्ञान विष्णू आणि शंकर यांच्या बरोबरीला आहेत. 25 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर 25 वर्षापासून महाराष्ट्रात वाद चालू होता. भाष्यकारा ते वाट पुसतो, अनुस्वार आहे का नाही. कशावर वाद करतील महाराष्ट्राची माणसं सांगता येत नाही. भाष्यकारा ते का कारा ते, म्हणजे ज्ञानोबरायांनी कोणत्या भाष्याचं अनुकरण केलं हे विष आहे. माझा शब्द आहे का, हे विष आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं विषय आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास जर तुम्हाला करून द्यायचा नसेल तर एखाद्या वादात तुम्हाला गुंतवतात ते. त्या वादात तुम्ही गुंतले की ओव्याचा अभ्यास पाठीमागे राहतो. म्हणून वाद जेव्हा पुढे केले जातात, वादाकडे लक्ष देऊ नका. मला एकाने विचारलं तुमचं न्याय झालेलं आहे, भाष्य काराते का काराते, तुझं प्रॉब्लेम काय मला सांग म्हटलं. अनुस्वार असेल नाही तर नसेल तो ज्ञानोबराय, तुझं प्रॉब्लेम काय. नाही आम्हाला असं वाटतं या भाष्यकाराचं ज्ञानोबरायांनी अनुकरण केलेलं आहे.
ओवी कळायला जरा जन्म घे, वेड्यासारखं करू नको. काय अर्थ आहे त्याला मी समजून सांगितलं. आपल्या लक्षात ठेवा, या अर्थ फार महत्वाचे. ज्ञानोबरायांनी व्यासाच्या गीतेला एक गीता मांडलेली ज्ञानेश्वरीमध्ये, आणि गीता स्वतंत्र भगवंताची मांडलेली. बघा शब्द कसे आहेत. हे ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत. स्वतंत्र गीता आहेत, ती भगवंताची गीता आहेत. एक व्यासाची गीता आहेत, आणि व्यासानंतर ज्ञानोबरायांची गीता आहेत, भाष्य आहेत ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबराय त्याचं विश्लेषण करतात. व्यासोचा मागोवा घेतो. शब्द बघा, भाष्यकारात ते वाट पुसतो. त्यांना विचारलं कशा करता? नाही, गीता रूपी ईश्वर जो आहे ना, तो माझा भोळा आहे. गीता ईश्वर भोळा. गीता ईश्वर भोळा व्यासाचा नाही येतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल, जेव्हा जेव्हा गुरुने थाप टाकली माऊलीच्या बोलण्याला, तेव्हा गीतार्थ शब्द आहे, गीता शब्द नाही. देवाचं मनोगत प्रगट करतोस तो, व्यासाचं मनोगत प्रगट नाही करत. व्यासाचं सांगत नाहीस तू, याला थाप म्हणतात गुरुजी. गुरु पण पाहिजे बरं का, निवृत्तीनाथासारखे. नाही तर काय काय गुरु आहेत ना, शिष्याला विचारून परमार्थ करतात. हे बरं चाललंय का? शिष्यांनी ज्याला मोठं करावं अशा गुरुच्या नादी लागू नका. तुम्ही लहान व्हाल, लहान व्हाल. तो शब्द बघा कसा आहे. गीता ईश्वर भोळा स्वतंत्र आहे, आणि त्या गीतारूपी ईश्वराने ले व्यासोक्ती कुसुममाळा. गीतारूपी ईश्वराच्या गळ्यामध्ये व्यासांची फुलांचे हार आहेत. व्यासोक्ती कुसुममाळा. त्या गीतारूपी ईश्वराला मी सुद्धा माझ्या दुर्वादळा नान म्हणे. अर्थ लक्षात नाही ना? गीतारूपी ईश्वराकडे पोहोचलेले जगात फक्त दोनच व्यक्ती आहेत, व्यास आणि ज्ञानोबराय. गीतारूपी ईश्वराला व्यासाने माळ घातली आणि ज्ञानोबराने दुर्वा वाहिल्या. इतर सगळे भाष्यकार वाट पुसतो, रस्त्यात उभे, पोहोचलेले नाहीत गीतारूपी ईश्वरापर्यंत. हे ज्ञानोबराय सांगतात. मला माहिती माझं खंडन करता येणार नाही, पण माझे माऊली किती मोठे आहेत, ज्यांचे जोग महाराज शिष्य आहेत. म्हणून जोग महाराजांनी कुणाकडूनच माळ नाही घातली, समाधानी ठेवली घातली. ज्ञानदेव ज्ञानागरू. ज्ञानदेव हाच देव, दुसरं नाहीच जीवनामध्ये. आणि ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबरांच्या सान्निध्यात आले, नाहीच गुरु केला शृंगारीले बाळ कौतुके. माऊली फक्त बाळ होऊन जाते. मग कोण अनुस्वार आहे, अनुस्वार नाही, अख्खं प्रकरण तर वाच. गीता ईश्वर भोळाले व्यासोक्ती माझी दुर्वादळा नान म्हणे. कोटी भगवंताच्या गीतेपर्यंत. आणि मला याचा महाराष्ट्राचा अभिमान आहे, गीतेपर्यंत पोहोचलेले ज्ञानोबराय हे वारकरी संप्रदायाचे त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यांचा श्वास आहे वारकरी संप्रदाय. म्हणून मागाशी मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वी निर्माण केल्यापासून पहिल्यांदा तळागाळातल्या बहुजन समाजाला संत बनवणं फक्त ज्ञानोबरायांनी बनवलं. तुकोबारायानंतर ती प्रक्रिया बंद झाली. मी तर माझी अशी श्रद्धा आहे, जोग महाराजांनी कोणाला गुरु मानलं नाही. ज्ञानोबराय हेच गुरु असं मी मानत नाही. ज्ञानोबरायच पुन्हा बहुजन समाजासाठी जोग महाराज म्हणून आलेले. म्हणून शताब्दी. कोण शिकवतं आपल्याला? अभ्यास करा तुम्ही. कोण जीव घालतं आपल्याला? कोण आपल्याला ज्ञान सांगतं? अभ्यास करा त्या गोष्टीचा. म्हणून इथं येणाऱ्या मुलांसाठी सांगतो, ज्ञानेश्वरी पाठ करा. कारण की एक ओव्या आणि तीन ओव्या आणि एक अभंग आहे ना, हा ॲव्हरेज आहे. जे साधारण मुलं आहेत त्यांच्याकरता रोज 50 ओव्या पाठ केली पाहिजेत. घाण डोक्यात जायच्या अगोदर जर ज्ञानेश्वरी बसवली ना, संसार जातच नाही, डोक्यात जातच नाही संसार. आणि एकदा ज्ञानेश्वरी बसली डोक्यामध्ये, अभयम. पुन्हा जगाला घाबरायचं नाहीत. मला जोग महाराजाबद्दल बोलतोय, पुन्हा घाबरत नाहीत.
मरायचं कुठं, शरीर कुठं सोडायचं हे नियंत्रित करणारे जोग महाराज आहे. कुठं सोडलं हे नाही सांगत मी तुम्हाला, सगळ्याला माहिती आहे. इथंच सोडायचं, याला म्हणतात काळावर मात करणं. जगा काळ खाय आम्ही, आणि सगळ्या महाराज लोकांना माझं सांगणं आहे, ईश्वर म्हणजे काळ आहे. कालोस्मी, कोण ईश्वर? काळ हा ईश्वर आहे. ज्या ज्या काळामध्ये ज्यांनी काळाचा दुरुपयोग केला, तोच काळ सडताना आपल्याला दाखवतो. याचं नाव आहे शिक्षा. काळ मानावाच लागतो, काळाला पर्याय नाही. काय काही करा, खोटं वागा, समाज फसेल, काळ नाही फसणार. आणि पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला, काळाने जर कृपा केली ना तर आपलं अस्तित्व आपल्याला सापडतं. ज्या उपनिषदेच्यामध्ये मी सांगतो ना तुम्हाला, कसा देव प्राप्त होईल, कसं अस्तित्व प्राप्त होईल, तुझे नि मज कसं स्वतःला प्राप्त करता येईल, उपनिषदामध्ये एकच शब्द महत्वाचा आहे, यम एष वृणुते. तो आत्मा ज्याचं वरण करतो, यम एष वृणुते तेन लभ्या. मराठीत सांगतो, जया आथी आपुली कृपा. तुम्ही स्वतःवर जर कृपा केली तर आपलं अस्तित्व सापडतं. याला म्हणतात परमार्थ. तिसऱ्या चरणात पण ईशा नावे, पण ईशा नावे, पण ऐसा नावे, पण ऐसा नावे, देवधरी जे तो भावे, देवधरी जे तो भावे, येर गायती बापुडी, येर गायती बापुडी, देवधरी देवधरी जे तो भावे, गायत्री बापुडी, येर गायती बापुडी. खूप गोड शब्द आहे. आपलं अस्तित्व शोधणं, आतलं अस्तित्व प्रगट होणं, पण आयशा नावे. अशी शपथ घ्यावी, मी मला सापडलं पाहिजेत, माझं अस्तित्व मला कळालं पाहिजेत. आणि ज्याला अस्तित्व कळालं त्या अस्तित्वाचं रूप आहे तुका आकाशा पण आयशा नावे. देव शब्दाचा अर्थ आहे आत्मा. धरीज येतो, देव तेही बळे धरीला. धरीला मध्ये प्रयत्न आहे बरं का. म्हणून काळाचा दुरुपयोग करू नका. काळ कधी कुणाला सडवेल सांगता येत नाही. काळाचा योग्य वापर करा. काळ परमात्मा प्रसन्न होऊन तुम्हाला तुमचं अस्तित्व देईल. काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, एकांतवासी गंगा स्नाणी, एकांतवासी गंगा स्नाणी, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, 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 युक्त आहार विहार. दोनच सिद्धांत या अभंगात महत्वाचे आहेत. पहिला सिद्धांत आहे जिंकावा संसार, दुसरा सिद्धांत आहे आपलं अस्तित्व आपल्याला शोधावं. पण ऐशा नावे, देव धरी जे तो भावे. भाव्या हा शब्द इतका सुंदर आहे.
प्रत्येक माणूस माझ्या समोर बसलेला किंवा पृथ्वीवरचे 700 कोटी माणसं, प्रत्येकाचं एक भावविश्वास असतं, प्रत्येकाचं भावविश्वास असतं. मला एकाने प्रश्न विचारला, जनाबाई बरोबर देव झाडलोट करत होते. म्हणजे ते तिचं भावविश्व आहे. झाडलोट करी जरी तिचं भाव. झाड लोटा करी जाणे, झाड लोटा करी झाडलो करी जाणी, झाडलो करी जाणी, झाड लोटा करी जाणे, केर भार चक्र पाणी, केर भार चक्र पाणी, झाड लोटा करी जाणे, झाड केर भारी जगभारी, केर भारी जगभारी, झालं हे भावविश्व आहेत. आणि मानवी जीवनाची सुंदरता अशी आहे, जग कसं आहे हा बाहेरचा विषय आहे, आत कसं आहे परमार्थाचा विषय आहे. झाड लोट करी जन आतला विषय आहे, तुका आकाश एवढा आतला विषय आहे. मी मला काय समजायचं हा आतला विषय आहे. जे अत्यंत अज्ञानी आहेत ते पण विद्वान समजतात हा आतला विषय आहे. त्यांनी काय समजायचं त्यांचा विषय आहे. बाबांच्या सप्ताहामध्ये मी एका विनोद वीराचं कीर्तन ठेवलं. माझा मित्र फार भडकला. आता ही जी सप्ताह असतात किंवा प्रचार असतात, कधी कधी समाजाचं ऐकावं लागतं, पैसा त्यांचा असतो. मला ठेवलं कीर्तन, ते माझ्याकडे आला म्हणे शास्त्रीजी तुम्हाला कळत नाही का, काय झालं काय, त्याचं कीर्तन ठेवलं तुमच्यासारख्याने. नाही ते लोकांची डिमांड आहे, ठेवू दे. नाही नाही काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो. मला असं कोण म्हणतं, मी म्हणतो. म्हणजे समस्या हीच आहे, तुम्ही स्वतःला काय समजायचं तुमचं भावविश्व आहे. देव मानायचं न मानायचं तुमचं भावविश्व आहे. आणि एक लक्षात ठेवा, देव आणि अस्तित्व न मानणारे गाथ्यासारखा ग्रंथ लिहू शकले नाहीत. कितीही नास्तिक होऊ द्या, ग्रंथ वाचा, अस्तित्वामध्ये श्रद्धा नाही त्यांची. वृक्ष ग्रंथ वाटतात. सुंदर ते ध्यान या अभंगाचं वय 450 वर्ष आहे, अजून शिळा झाला नाही. दरवर्षी एक गाणं येतं, 400 कोटी कमवतं आणि गणपतीला ऐकावं लागतं. गणपती नापास करतो, पुढच्या वर्षी दुसरं गाणं. करोडो रुपये कमवणारे गाणे काळाच्या आड होतात. रूप पाहता लोचनी 700+ झालेत, अजून जिवंत आहेत. देवाचे द्वारी या अभंगाचं वय 700+ आहे. आणि ज्ञानोबराय पण असे वेगळे आहेत बरं का. मी जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला ह्या गोष्टी. आणि आपली ज्ञानेश्वरी किंवा माऊली कसे फसवतात आपल्याला. देवाची द्वारीवर मी फार कीर्तन ऐकले. देवाच्या दारात उभे राहिले तर 4 मोक्ष प्राप्त होतील. होतील आत्मनेपदी भूतकाळ येतो, साधी येल्या आणि संप्रदाय म्हणतील प्राप्त होतील मुक्ती. किती विसंगती. आपल्याला अजून काळ कळत नाही आणि कीर्तन पाहिजे. साधी येल्या भूतकाळ आहे. आणि सगळ्यात मोठा झटका मी ज्ञानेश्वरीचा देतो. तुम्ही सगळे ज्ञानेश्वरी वाचा. समोर आपले गुरु बसलेत, ज्ञानेश्वरीला सुरुवात केली. कोणते एका ओवीत 2 नमन आहेत आणि 1 नमन आपल्या गुरुला आहेत. आणि गुरुसाठी कुलीन माणसं जी शब्द वापरतात. ओम नमो जी. निवृत्तीनाथाचं पहिलं नमन आहे, लक्षातच येत नाही.
सार्थ ज्ञानी सुद्धा अर्थासाठी. ओम नमो. आजही संन्यासी बसलेले आहेत, फार मोठे त्यागी आहेत भारतानंदजी. संन्यासी भेटले काय करतात एकमेकाला, ओम नमो. पहिलं गुरुला नमन आहेत ज्ञानोबा, ओम नमो जी. नंतर आद्या सुसंवेद्या आत्मरूपा. गुरुला पहिलं नमन करतात, नाही लक्षात येत. साधियेला नाही लक्षात येत. माझा मुद्दा लक्षात ठेवा, माऊली काळजात भिडली पाहिजेत, तर जोग महाराजाला आनंद होईल. जोग महाराजांच्या संस्थेतले आपण आहोत. ज्ञानेश्वरी इंटरनॅशनल होणारच आहे, तिच्या पुढं कोणी नाहीच. फक्त आपली ताकद वाढवा. नवीन मुलं, इंग्रजी शिकलेली मुलं, इंग्रजीतून बोलणारी मुलं आली पाहिजेत. आज एका मुलाचं पसायदान आहे, इंग्रजीमधून लिहिलेलं, त्याचं उद्घाटन आहे. आला का नाही माहीत नाही, आलाय का सुभाष? आला. इंग्रजीमधून त्यांनी पसायदान लिहिलेलं. मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. कारण का, युग बदललंय, परिवर्तन झालंय, आणि वारकऱ्यांनीच लिहावं. बिनमाळकऱ्यांनी, बिनवारकऱ्यांना ज्ञानोबा कळत. इथं वारकऱ्याची पंचायत आहे समजायची. माऊली भूतकाळ करतात का आत्मनेपदी करतात, बाहेरच्या लोकांनी काय सांगायचं आपल्याला, ज्ञानोबा असे म्हणतात. म्हणून मला संस्थेकडून जी अपेक्षा आहे, नवीन पोरं, आम्हाला हरवणारे पोरं जन्माला आली पाहिजेत, आम्हाला जिंकणारी पोरं जन्माला आली पाहिजे. त्यांच्याकडे पाहून हा मुलगा ज्ञानोबारांच्या मोगऱ्याला लागलेलं फूल आहेत, हे आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचं आहे. जोग महाराजांनी लावलेलं फूल, झाड, मोगरा, एक मोगरा कमी होतो, फुले वेचिताची दुसरा भर येतो. आपण दोन काळाच्या मध्ये आहोत. जोग महाराजाला माझी प्रार्थना आहे, दुसरा भर येऊ द्या आणि संस्था अजरामर होऊ द्या. का असं, हेच जगावं माणसाने. तुका म्हणे जावे, तुका म्हण जावे, तुका म्हण जावे, तुका म्हण जावे, तुका म्हण जियावे, तुका म्हण जियावे, तुका म्हण जियावे, तुका म्हण जियावे. सत्कीर्तीने परवे, सत्कीर्तीने परवे, येर काय ती बापुडी, येर काय ती बापुडी. कीर्तीने परवे, सत्कीर्तीने परवे, काय ती बापुडी, जगायचं असेल तर असं जगावं. तुका म्हणे जावे, सत्कीर्तीने बरवे, चांगली कीर्ती आहे. जे काही तरुण मुलं कार्यक्रम करतात, खूप चांगले कार्यक्रम करतात, मला आनंद वाटतो. माझं विशेष करून चैतन्य महाराजाला सांगणे, महाराष्ट्रात फिरणं बंद करा आणि विदेशात जा. कारण की आम्ही जेव्हा जातो तेव्हा पहिल्यांदा आम्हाला विचारतात तुम्ही कुठले. पण चैतन्य महाराज गेले तर इतके महाराष्ट्र मंडळ सेटल आहेत, ते तरुण मुलाची वाट पाहतात. दोंडा महाराजांच्या परंपरेतले आपण आहात. ज्ञानेश्वरीचं बीज परदेशामध्ये लावा. सगळी तुमची भावकी आहे त्या ठिकाणी, सगळे लोक आहेत आणि तुम्हाला ते लवकर स्वीकारतील. आम्हाला आनंद आहे. माझा शब्द आहे का, कोण ज्ञानेश्वरी परदेशात नेतं किंवा इंटरनॅशनल करत तो महत्त्वाचा नाहीत. माऊलीचे बाळ हे श्रीमंत असावेत, ज्ञानेश्वरी जावेत. मी तर येणाऱ्या मुलांना खूप चांगलं शिकवत आहेत. माझे 4-5 विद्यार्थी मी इंग्लिश मिडियममध्ये टाकलेत. UPSC पास करा म्हणतो, कलेक्टर व्हा आणि मग ज्ञानेश्वरी सांगा. कारण ते वारकऱ्याला कमी शिकलेलं समजतात, कमी लेखतात. मग कलेक्टर होऊन जर प्रवचन केलं ना, सगळे शिपाई असेच पुढे येऊन बसतील. साहेब काय म्हणतात, साहेब काय म्हणतात, अरे काय म्हणतात साहेब.
पुढच्या पिढीला जी माझ्या समोर उभी तरुण मंडळी, ही खूप मोठी तरुणपणाची शक्ती आहे आणि यांनी सुद्धा संस्थेला मदत करावी, ही माझी प्रामाणिक भावना आहे. तर आता इतकं विचित्र आहे, तुम्हाला मी मगाशी सांगितलं, वारकरी शिक्षण संस्थेने जर यूट्यूब चॅनल जसं काढले आणि फॉलोअर्स जर वाढले ना, हे क्रिकेटर आणि बॉलिवूडवाले एक फोटो टाकला तर त्यांना 2 कोटी मिळतात घरात, कुठं जात नाहीत, काय नाहीत. एक फोटो टाकतात 2 कोटी मिळतात. वारकरी संप्रदायाचे किती कोटी फॉलोवर आहेत. वारकरी शिक्षण संस्थेने जर इंस्टाग्राम, फेसबुक हे जर सुरू केलं ना, कोणत्याही माणसाला वर्गणी मागायची गरज नाही. घरात पैसा आहे हो. जी आपली परंपरा आहे ती परंपरा पण टिकते, मजबूत होते आणि हेच आपल्या संस्थेचं भविष्य असावं, हे असं मला वाटतं. थोडं बोलत असताना स्वभावाप्रमाणे तिखट लागेल, पण सत्कीर्तीने बरं आहे. मला सांगायचं होतं सगळ्यांच्या देखत, पुढच्या पिढीनं ग्रामीण भागात जाण्यापेक्षा सुशिक्षित व्हा, MPC UPC करा आणि मग ज्ञानेश्वरी सांगा तुमच्या पुढे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, माऊली इतकी श्रीमंत आहे ना, स्वानंद साम्राज्याचा काहीही मागा तुम्ही माऊली पुढं, मागायच्या आत माऊली देतात, मागायच्या आत देतात आणि इतकं देतात 2 हाताने काय सांभाळणार. सगळ्या कीर्तनकाराला एकच सांगणं, किती कमवा, 3च गोष्टी असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. चांगला बंगला घेऊ शकता, मोठा मठ बांधू शकता, निवारा, चांगले कपडे घालू शकता, शक्य झालं तर चांगलं खाऊ शकता. कारण की जेव्हा महाराज होतो ना, तेव्हा खाणं लय अवघड होतं ते. याच्या अतिरिक्त पृथ्वीवरच्या पैशाचा कोणत्याच माणसाला उपयोग नाही, कोणत्याच. महाराज लोक करतात कोणत्याच. आपण भाग्यवान आहोत, सत्करीतीने जगू शकतो आणि ज्ञानोबरायांची, जोग महाराजांची संस्थेची कीर्ती वाढवू शकतो आपण. पुन्हा एकदा संदीपन महाराज, ढोक महाराज माझे मित्रच आहेत, ह्या सगळ्यांनी हा कार्यक्रम ठेवला. मागच्याच शताब्दीमध्ये यायचं होतं, पण स्वभाव जरा सगळ्या, तरी पण जोग महाराजांना साक्षी ठेवून आलो. तुम्ही काही काम सांगा मला, मी तो मोकळा आहे आता. पण ज्याला दर्दीने ज्ञानेश्वरी शिकायची असेल, संस्थेतल्या शिक्षकांना असेल, संस्थेंना असेल, कधी मला बोलवा, इथून पुढे मी त्रास देणार नाही. विडोबा